गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। माया मागं कायले येतं, जाणं दूध पेनं तिकडं जाऊन जाय, ये इकडं, इथे बोलावता येईल, पे दूध पे। मग तू माझ्या घरी जाते तर मग तुला दूध कोण पाजन? डसतं काय व? अजिबात डसाचं नाही। ओ डसू राहिली का लाड करू राहिली मॅटी, थे तर बाय पिसाटे कसं झोपलाय मस्त। चला जातो आता मी। तेल खतम झालं काय? थंडीच्या टायमाला हा मोठा प्रॉब्लेम आहे। एवढी मोठी तेलाची शिशी पण याच्यात थेंबही नाही पडू राहिला। तेल गोटलं पुरं, खोबऱ्याचं तेल होय ना, हे असंच आहे। हे सकाळी झोपेतून उठल्याबरोबर उलीत ठेवा लागते, तवा कुठं ताल जमते, नाही तर हे काही कामाची गोष्ट नाही। आंघोळ केली अन पाहतो तर नळ आले अन माया घरी कोणीच नाही। मग कोणीच घरी नसल्यावर पाणी तर भाऊ भरा लागन। पाणी जर नाही भरलं तर पाणी वापरायला राहत नाही, प्याले पाणी राहत नाही। तर पहिले आपल्याला प्यायचे गुंड न माठ भरून ठेवणं आवश्यक आहे। तर मग म्या काय केलं, गुंड घेतले, धुतले न पाणी भरणं सुरू केलं, चायनी फायनी लावून। आता तेवढं काम करणं काय ही मोठी गोष्ट आहे काय? आपल्या घरच्यासाठी तर गुंड भरला आणि स्वयंपाक खोलीत नेऊन ठेवला आणि मस्त झाकून ठेवला। आता झाकल्यावर मग डबल एक गुंड भरा लागला। असे मले 2-3 गुंड भरा लागले, प्याचे माठ भरा लागले, त्याच्यानंतर प्याचे अजून बाकीचं काही भरा लागलं, ड्राम भरा लागला, टाक भरा लागलं। एवढं सारं म्या काम केलं बाबा, कारण हे काम करणं आवश्यकच होतं ना। हे झाल्यावर मग बाकीचे कामं करायची होती मले, तर पाणीच भरायला लय वेळ लागला। उली 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 धार पडू राहिली होती, तुम्हाला दिसते ना। आता मग मला झाडाला पाणी टाका लागलं, कारण झाडं फुलझाडं तेले जर पाणी टाकलं नाही तर मग तर पुरे वांदे आहे, कारण ते झाडं वाहते ना। झाडं वाहिले तर घरच्या शिवाय तर अंगभर भेटते। म्हणून म्या बकेटनं उली उली झाडाले पाणी टाकलं। किती मस्त फुलझाडं दिसू राहिले, ते शोकेचे झाड आहे बा, ते मस्त आहे। असं घरात मस्त शांती वाटते, नैसर्गिक वातावरण येते। हे पिंपळाचं झाड 24 तास ऑक्सिजन देणारं, हे कायचं होतं। अजून हे तुळशीचं 24 तास ऑक्सिजन देणारं हे झाड तर लयच मस्त आहे। असे लय झाड आहे माझ्या घरी, 4-5 बकेटा पाणी लागलं। हे किती मस्त दिसू राहिलं, तेले मस्त पानं फुलं उली उली फुलं लागते। आणि हे लय वरतं अटकून ठेवलं, माझ्या हातही नाही पुरे, तरी म्या उंचवून पाणी टाकलं। खाली झाडं वर झाडं, ह्यात नळीत पाणी टाका लागलं। नळीत पाणी टाकल्यावर मस्त बुडात गेलं, तिथे मस्त आवडलं आपल्याला। आणि हे झाड वाहिलं आहे, कायचं होतं, मस्त फुल लागलं होतं। आता येले पाणी टाकू राहिलो मी। हे पिप्यात लावलं म्या झाड, हे लय उंच आहे ना, काटे काटे आहे येले। मला काही नाव माहित नाही त्याचं काय होतं, पण मस्त दिसते, शोकेचे झाड आहे हे सर्व। हे वाहिले नाही पाहिजे, रोजच पाणी टाका लागते। हे काय होय काय माहित, पण हे मनी मस्त आहे। प्लांट पिवळं पडू राहिलं, प्लांट पाणी कमी झालं का काय झालं काय माहित। मस्त असं दरवाजावर आहे, हे असं वरतं चाललं होतं। एवढ्या झाडाले पाणी टाकल्यावर मग आलो मी माया घराच्या बाहेर। तर घराच्या बाहेरही माया एक छोटीशी बाग आहे, आणि पा फुलं कसे आले। असे फुलझाड आहे, झाडाचं नाव तर मला माहित नाही, पण त्याला पाणी टाकल्यानं ह्या हिवाळ्याच्या टायमाला किती मस्त फुलं दिसू राहिले, लाल जांभळे। अजून हे गोळनिंबाचं झाड, त्याला कडूपत्ताही म्हणते। हे लाल पानाचं हे तर लयच खास आहे व भाऊ, त्याला तुरुंबे लागले। आ हा 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 हा, हे माया घराच्या समोर असे मस्त दोन्ही साईडनं असे फुलझाडं बगीच्या सारखे लावलेले आहे। मेहंदीचे झाडं, निंबूचं झाड, अजून गुलाबाचे झाड, लय प्रकारचे लावलेले आहे। आणि एवढंही काम करून झाल्यावर मग मला साफसफाई, झाडझूड, पाणी फेकणं, ह्या काय म्हणते तो वडाचं, असे काम करायला लागले, घर झाडायला लागले बा। पण झाले, घरी कोणीच नव्हतं, करावंच लागलं एकट्याले। गयाट्यात राहीनं कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत।
गयाट्यात राहिल्यापेक्षा आपण आपल्या हातानं काम केलेली लाच कायची, आपले काम आपण करू राहिलो ना भाऊ. तर आता माय पाणी भरूनही झालं, प्याचंही पाणी भरलं, झाडालाही पाणी टाकलं, सर्व माय कामं झाले, पुसपास झाडझूड केलं. घरी कोणी नसलं ना तर ते काहीच्या काही कामं करावंच लागते. कारण पाणी नाही भरत तर मग वांदे नाही होत काय, घरच्या शिवाय भेटते मग काय. जाऊ दे, तो अलगच विषय आहे. 2चे 4 जर झाले ना तर मग पाणी नाही भरा लागत, काहीच नाही करावं लागत, जेवायलेच राहा लागते फक्त. तर चला आता जेवण करू मस्त. काय केलं जेवायले तर पाहू. आणि याच्यात आहे काकडीच्या 3 कैऱ्या कापून ठेवलेल्या, 1.5 पोळी आहे, आणि हे होय सोल्याची चटणी. तुम्हाला माहित आहे इथं सोल्याची चटणी, तुरीचे सोले, पोळ्या, काकडी. आता आमच्या घरी जेवणात रोज तुरीचे सोले असते. जोपर्यंत तूर वायत नाही, कधी वांगे सोले, कधी आलू सोले, कधी सोले भात, कधी तुरीच्या सोल्याची चटणी, कधी वाटलेले सोले, कधी सगळे सोले, प्रत्येक दिवशी सोले. 2 महिन्यात नुसते सोलेच खा लागते, पण एवढे टेस्टी लागते ना खायले, असं वाटत नाही बोर झालं म्हणून. मटणाची चव येते तिले. तर आता जेवण करतो, भेटू समोर. डाळी केली म्हटलं आज जराशी, अर्धी. जेवण तर मस्त झालं, पण पोळी कमी पडली, म्हणून मी आणला चिवडा. जरासा चिवडा, जराशी तिच्यात शेव न 2 चकल्या, काय म्हणते येईल तर. आता याचा मी आस्वाद घेतो.